आता आपण रास आणि चरण सांगितले, हे आपल्याला कळलं, आत्ता नाही कळलं तरी चालेल, पण निवांतपणे जेव्हा तुम्ही ते पंचांगातलं पान बघाल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल की रास कुठे संपते. म्हणजे मेष रास पहिली आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी आहेत. 27 नक्षत्र आहेत. अश्विनी, भरणीपासून पुढे आहेत. ते पंचांगाच्या पानावरून कळेल तुम्हाला. तर कृष्णमूर्तींच्या सिद्धांतांनी पहिलं जे सगळ्या जगाला हादरा किंवा पारंपरिक भविष्य सांगणाऱ्या माणसाला हादरा बसला आणि त्यांनी हे सूत्र सांगितलं की ग्रह ज्या ठिकाणी आहे तिथल्या फळं देण्यापेक्षा त्याचा नक्षत्रस्वामी जिथे ज्या घरात आहे त्याची तो फळं देईल. हा क्रांतिकारक त्यांनी नियम तयार केला आणि त्याच्यानंतर संशोधन केलं. लाखो कुंडल्या एकत्र करून अभ्यास करून भारतभर फिरून त्याची प्रचिती त्यांनी आल्यावर त्यांनी नियमबद्ध केले सगळे. आणि ते 1900 त्यांच्या लाईफ हिस्ट्री जर तुम्ही वाचलं तर त्याप्रमाणे 73 साली ते गेलेत माझ्या अंदाजाप्रमाणे. मागे पुढे होईल चुकेल ते आपण बघू नंतर. तर त्यानंतर त्यांनी त्या महाराष्ट्रातल्या काही लोकांना शिकवलं. त्यातले हसबे गुरुजींनी शिकवलेलं, हसबे सर. आणि हसबे सरांनी पुढच्या पिढीला सगळं शिकवलं. आणि हसबे म्हणजे मराठी असून त्यांच्याकडून जे शिकले ते मुंबईला येत होते तेव्हा त्यांच्याकडून ते शिकले. आणि त्यांनी ऑल इंडियामध्ये परीक्षेमध्ये ते पहिले आले आणि त्यांच्यापासून त्यांचं जवळीक वाढली. आणि कृष्णमूर्तींनी आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकल्यासारखं झालं. साऊथमध्ये खूप आहेत, परंतु महाराष्ट्रात मराठीतून सांगणारे जे आहेत ते हसबे गुरुजी आहेत. आणि त्यांचं पुस्तक आहे, तुम्हाला पुढच्या फोटोमध्ये ते पुस्तकाचं नाव कळेल. तुम्ही ते पुस्तक विकत घ्या, 300-400 रुपयापर्यंत मिळतं ते. आणि ते कायमचं संग्रह राहू दे आणि तुम्ही वाचत जा, त्याच्यावर पेन्सिलीने खुणा करून लिहित जा, म्हणजे तुम्हाला ते वापरायला सोपं पडेल. आता सांगायचं म्हणजे उपनक्षत्र स्वामी. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये उपनक्षत्र स्वामी हे मराठीतून नाव जे ठेवले ते हसबे सरांनी ठेवलेलं आहे. त्याला इंग्लिशमध्ये सबलॉर्ड म्हणतात. म्हणजे नक्षत्र स्वामी म्हणजे स्टार लॉर्ड आणि उपनक्षत्र स्वामी म्हणजे सबलॉर्ड. आता ते इंग्लिशमधूनच लेक्चर देत होते. त्यांची पुस्तकं सगळी इंग्लिशमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे प्रसार त्यावेळेला झाला, उशिरा झाला. ते जेव्हा हसबे सरांनी शिकवायला सुरुवात केली आणि त्यांचे जेव्हा शिष्य तयार झाले आणि याच्यात जास्त सुपिरियर भविष्य सांगता येतं ही जेव्हा लक्षात यायला लागलं, ॲक्युरेट सांगता येतं हे लक्षात यायला लागलं, तेव्हा त्यांनी त्याची ह्या महाराष्ट्रामध्ये आणि इतर भागात सगळीकडे त्याची प्रसिद्धी झाली. म्हणजे हसबे सरांना नमस्कार करावाच लागतो. त्याच्यानंतर त्यांनी संशोधन करून जे केले ते सुनीलजी गोंधळेकर, की जे मी त्यांचा कोर्स करून शिकलेलो आहे, त्यांच्यासाठी जे नियम आहेत त्या पुस्तकाचा पण तुम्हाला एक पुढे फोटो दिसेल. तो एक पुस्तक घेतलं तर त्यात सगळ्या प्रकारचे नियम आहेत ते तुम्हाला अभ्यास करावे लागतील आणि त्याप्रमाणे त्याच्या आधारे भविष्य सांगता येईल. आता आपल्याला हे अंदाजाने 10 ते 25 एपिसोडमध्ये सगळा विषय संपवायचा आहे. त्यामुळे ठराविक पद्धतीत ठराविक गोष्टीसाठी मी टच करतो आणि जातो, कारण आपल्याला लिमिट्स आहेत. 10-10 मिनिटाचा हा लेक्चर आहे अंदाजाने. तर उपनक्षत्र स्वामी म्हणजेच सबलॉर्ड ही संकल्पना काय आहे हे आधी सांगतो. तर एक नक्षत्र आपण पाहिलं तर 27 नक्षत्र असल्यामुळे 360 अंशात जर तुम्ही भागाकार गुणाकार जर केला तर तुमच्या लक्षात येईल 13 अंश 20 कला इथे एक नक्षत्र संपतं. आणि राशी 12 आहे आणि नक्षत्र 27 आहे. त्यामुळे वाटे करताना एक नक्षत्र संपूर्ण म्हणजे 13-20, दुसरं नक्षत्र म्हणजे परत 13-20 आणि उरलेला भाग असे वाटे होतात प्रत्येक राशीमध्ये. त्यामुळे 9-9 चरण असल्यामुळे असे 27 आणि अधिक 3 असे 30 अंशाचं एक राशी तयार होते. तर सांगायचा मुद्दा की हे कसं काय झालं, सबलॉर्ड कसा तयार झाला, तर ते तुम्हाला आधी सांगतो. सुरुवातीला काही कळलं नाही तरी चालेल. जेव्हा लिखित 3ऱ्या भागात तुम्हाला जेव्हा फोटो दिला जाईल तेव्हा तुम्हाला ते सोडवलेलं कसं आहे, वापरायचं कसं हे लक्षात येईल. तर आपण विषोत्तरी ही संकल्पना आहे. विषोत्तरी म्हणजे 120, 100 अधिक 20 असे 120 वर्षाचे प्रत्येक ग्रहाला भाग दिलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ केतूला 7 वर्ष, शुक्राला 20 वर्ष, रवीला 6 वर्ष, चंद्राला 10 वर्ष, मंगळाला 7 वर्ष, राहूला 18 वर्ष, गुरुला 16 वर्ष, शनीला 19 वर्ष आणि बुधाला 17 वर्ष असे वाटून दिलेले आहेत. हे जशा माणसाच्या दशा येतात त्या दशेप्रमाणे त्याला फळ मिळत असतं. म्हणून एक असा सिद्धांत, या सिद्धांतातला एक नियम असा आहे, महादशा स्वामी जे काही देणार नाही ते तुम्हाला मिळणार नाही त्या काळात.
महादशा स्वामी जे तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. आता ते कधी काय कसं बघायचं, आणि त्याला अजून ठोकताळे आहेत. मिळतीलच असं नाही, मिळणार नाहीत असं नाही. याच्यासाठी जे नियम आहेत ते जेव्हा खोलात जाऊ तेव्हा आपल्याला कळेल. तर 120 वर्ष का, तर अंदाजाने माणूस 120 वर्ष जगतो असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे 120 वर्ष जगल्यावर त्याच्या सगळ्या दशा संपूर्ण केतूपासून बुधापर्यंत आणि परत केतू अशा त्यांनी भोगलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येतं. तर ह्या प्रमाणात जेव्हा आपण भाग करतो त्यावेळेला आपल्याला सबलॉर्ड मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की अजून एक फोटो आपल्याला मेष राशीचा देऊ आपण किंवा कर्क राशीचा देऊ. हे दोन फोटो का बघा, तर कर्क रास तुम्ही जर मोजलं तर बघा, कर्क ही चौथी रास आहे. मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क. मग मेष ह्याचा एक फोटो देऊ आपण आणि कर्कचा एक फोटो देऊ. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काय काय बघता येईल, ह्याच्यात नक्षत्र कुठलं बदललंय, नक्षत्राचा स्वामी कसा लिहिलेला आहे, किती अंशापर्यंत कोण आहे हे लक्षात येईल. आणि मग त्याचा सबलॉर्ड हा कसा आहे तो पण त्या कोष्टकात तुम्हाला बघता येईल. हे मेष ते कर्क ह्या 4 राशी आपण जर घेतल्या तर आपल्याला खूपशा गोष्टी शिकवल्या जातील यातल्या या संदर्भातल्या. त्यामुळे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सबलॉर्ड कसा काढायचा हा आपण 3ऱ्या भागामध्ये शिकणार आहोत. एक उदाहरणच पूर्ण घेणार आणि ते पूर्ण तुम्ही त्याचा फोटो बघा. म्हणजे तुम्हाला फोटोचा अभ्यास केल्यावर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर हे लेक्चर ऐका किंवा उलटं करा. आता महत्त्वाचं सांगतो, तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. एकाच नक्षत्र असणारे 2 ग्रह, एका नक्षत्रातच 2 ग्रह आहेत. म्हणजे काय, कर्क राशीमध्ये आपण पाहिलं तर समजा पुष्य नक्षत्र आहे कर्क राशीमध्ये आणि पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे. त्याचे 4 चरण कर्क राशीमध्ये येतात. मग पुष्य नक्षत्रात असलेले 2 ग्रह असतील एखाद्या कुंडलीत तर ते सारखेच फळ देतील का, तर सारखीच फळ ते देणार नाहीत. एकाच नक्षत्राचे असणारे 2 ग्रह हे सारखीच फळ देणार नाहीत असं आपण म्हणतो. त्यावेळेला त्याचं कारण एक असतं की त्याचे सबलॉर्ड किंवा सब हे वेगवेगळे आहेत. म्हणजे सबलॉर्ड जसं ज्याप्रमाणे नक्षत्रस्वामी फळ देण्यात असतो अग्रेसर, त्याचप्रमाणे सबलॉर्ड सुद्धा महत्त्वाचा आहे. सबलॉर्ड फळं कुठली देणार हे आपल्याला मदत करतं सांगायला. आता हे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याचा अभ्यास आहे, काही वाचन असतं, त्यासाठी आपण शॉर्टकटमध्ये फास्ट जात आहोत. आपण यातला कुठलाही भाग पाहिजे तेवढा वेळ डिटेलमध्ये शिकवू शकतो, सांगू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, मेष लग्नाची पत्रिका आहे. हे तुम्हाला वैशिष्ट्य, पारंपरिक आणि कृष्णमूर्तीमधला फरक सांगून तुम्हाला आपण शिकवते सगळ्या गोष्टी. तर रवी आणि बुध 2 ग्रह आहेत मेष राशीमध्ये. एक रवी आहे तो 27 अंशावर आहे आणि बुध हा 28 अंशावर आहे. मग जर तुम्ही अभ्यास केला तर मकर त्याचा राशीस्वामी एकच आहे, पण त्याचा सबलॉर्ड 27 अंशावर सबलॉर्ड गुरु आहे आणि बुधाचा 28 अंशावर सबलॉर्ड शनी आहे. त्यामुळे याची फळं मिळणार त्या माणसाला ती वेगवेगळी मिळतील. म्हणजे रवीप्रमाणे आपण जर हिशोब केला आणि रवी 27 अंशावर जर एखाद्याचा आहे तर त्याला सब गुरु असल्यामुळे त्याला 12 आणि 9व्या भावाची फळं मिळतील. म्हणजे काय मिळेल, तो समजा कुठला एखादं काम करत असेल, एखादी गोष्टसाठी प्रयत्न करत असेल तर त्यात त्याला अपयश मिळेल. कारण त्याचा 12वा भाग आणि 9वा भाव हा काम करणारा आहे गुरुमुळे. म्हणजे रवी 27 अंशावर मकर राशीत असलेला फळ देताना सबप्रमाणे म्हणजे गुरुप्रमाणे त्याला हातात घेतलेल्या कामामध्ये अपयश दाखवेल. तसंच जर तुम्ही विचार केला तर एकच अंशाचा फरक आहे रवी आणि बुधामध्ये. त्याच माणसाच्या कुंडलीमध्ये जर बुध 28 डिग्री आहे, जर बुध 28 डिग्रीवर आहे तर त्याचा सबलॉर्ड शनी आहे आणि शनी जो आहे तो दशमेश आणि लाभेश म्हणजे 10व्या आणि 11व्या भावाचा काम करतो. म्हणून त्याला हातात घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळेल. म्हणजे एकाच्या कुंडलीत रवी मकर राशीत 27 अंशावर आहे तर त्याला काय फळ मिळेल, आणि दुसऱ्याचं बुध राशीत 28 डिग्रीवर आहे तर त्याला कुठलं फळ मिळेल, तर त्याला यश मिळेल. म्हणजे पहिल्याला अपयश मिळेल आणि दुसऱ्याला यश मिळेल. हा एवढा जमीन आसमानाचा फरक, फक्त 1 अंशामध्ये फरकाने असलेले 2 ग्रह आहेत, हे त्याला फळं देतील. थांबूया आपण, भाग दुसरा संपला.